अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समस्त चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेवले त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, कोरिणी लोका उपदेशती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतून उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, कीर्ती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शन येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी, पहावया तिचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींसी, ब्रह्मपत्तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले, मुके काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहून येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करती शयन, जवळी परशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृश्चिक चढले एकाएकी असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंशापणा करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडीने उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदा खदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपत्तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृता भय मानतोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपत्तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवान प्रतिपटली खुण, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत, त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.